धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव, पारा, तेरखेडा जिल्हा परिषद शिवसेना शिंदे गटाचे तीनही उमेदवार पारगाव सविता विकास तळेकर 1777, पारा अश्विनी सुनील उंद्रे 1900, तेरखेडा संदेश उर्फ विकी चव्हाण 632 अशा भरघोस मतांनी निवडून आले। तर पंचायत समिती सरमकुंडी, पारा, बावी, इंदापूर, तेरखेडा असे 5 उमेदवार सरमकुंडी प्रणिता प्रवीण गायकवाड, पंचायत समिती पारा अशोक भराटे, बावी नितीन रणदिवे, इंदापूर अरुणा रावसाहेब शिंदे, तेरखेडा पूनम बालाजी घोलप हे विजयी होऊन पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवला। वाशी तालुक्यात फक्त पारगाव पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अमोल मोटे ह्या 132 मतांनी विजयी झाल्या। या दणदणीत विजयानं शिवसेना शिंदे गटात स्फूर्ती आली असून ढोल ताशा गुलालांची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी वाशी शिवसेना नेते केशव सावंत, तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, तालुका प्रमुख प्रकाश शेटे, नगरसेवक शिवारस्वामी आबाशेरकर, नागनाथ नाईकवाडी, विजयी उमेदवार सविता तळेकर, विकास तळेकर, अशोक भराटे, अश्विनी उंद्रे, सुनील उंद्रे, नितीन रणदिवे, विकी चव्हाण, अरुणा शिंदे, पूनम बालाजी घोलप, प्रणिता गायकवाड, सभापती पदाच्या उमेदवार ओबीसी प्रवर्ग यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद गटामध्ये 21 गावामधील जे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत यांनी अतिशय मन लावून काम केलं आणि आमदार तानाजीराव सावंत साहेब आणि आमचे मार्गदर्शक केशवजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सर्कलमधील कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली आणि आम्हाला बहुमताने विजय मिळवून दिला। मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। लढाई झाली होती, ह्याच्यात विजय तर नक्कीच तुमचा झालेला आहे। काय म्हणाला याविषयी? ह्याला हातीतच लढाई म्हणता येणार नाही। मला हे सगळ्यात जास्त मतांनी म्हणजे 1775 मतांनी विजय करून दिलेला आहे। त्यामुळे माझा विजय आहे सगळ्या कार्यकर्त्याचा विजय असं मला जाहीरपणे सांगू शकतो। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवाचं रान करून एवढ्या मतांनी मताधिकारी मला विजय केला। हा सगळा विजय सावंत साहेबाचा, केशव साहेबाचा आणि गपाट साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे। जनतेला समर्पित करतो। हा विजय सगळ्या आमच्या गणातील जनतेला माझा समर्पित असा घोषित करतो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.